अनेक निसर्ग चमत्कार आणि गूढ कथांनी भरलेला प्रदेश म्हणजे कोकण. कोकणच्या अंतरंगात अनेक रहस्यमय आणि विलक्षण गोष्टी दडलेल्या आहेत. अनेक आगळीवेगळी प्रथा असलेली देवस्थानं आपल्याला कोकण भूमीमध्ये पाहायला मिळतात. आजच्या व्लॉगमध्ये आपण असंच एक देवस्थान पाहणार आहोत जिकडे माशाचा आणि भाकरीचा नैवेद्य दिला जातो. आपल्या भक्तांच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण करणारी येशू अक्का, तिचं हे रहस्यमय मंदिर आणि तिची ही रहस्यमय कथा आपण आजच्या व्लॉगमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. हे बघा, जय येसू अक्का माऊली देवस्थान पर्वळे. आता पर्वळे जे हे हा जो एरिया आहे तो हा वेंगुर्ला तालुक्यात येतो. सो इथून हे आतमध्ये छोटंसं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतंय. एक तुळशी वृंदावन आहे आणि एका, जसं मी तुम्हाला बोललो, एकदम संपूर्ण माळरानावरती हे देवस्थान आहे, म्हणजे सड्यावरती आहे बघा. आसपास तुम्हाला इथे घरं वगैरे अशी काय पाहता येत नाही आणि ही जी डेव्हलपमेंट झाली ती हालीच झाली. हे बघा, आणि मी हे बघा मगाशी ते बोललो तिकडे तो चिपी विमानतळ आहे. ओके, आणि रस्त्याला लागूनच हे देवस्थान आहे. मूर्ती आणि वाटतं इकडे कोणतरी पान सुपारीचं नैवेद्य ठेवलेलं आहे. स्वतः आपल्यासोबत आहेत या गावचे एक ग्रामस्थ जे आपल्याला या मंदिराबद्दल माहिती सांगणार. तुम्ही इकडे गाणं वगैरे घालता, तर या जरा मंदिराबद्दल सांगा, कारण याची परंपरा जी आहे ती जरा वेगळीच आहे. आमका जरा जाणूक आवडत की हा मंदिर कसा. हे 200 वर्षापूर्वीपासूनची आख्यायिका आहे. येसू अक्का म्हणून. येसू अक्का एक म्हातारी बाई होती पूर्वीची, आणि ती विठ्ठल भक्त होती. पण तिला ते साध्य झालं नाही, पण ती एवढी प्रामाणिकपणाने ती विठ्ठल भक्ती करायची. त्या विठ्ठल भक्तीमुळे तिच्या अंगात ती पाठीमागे छाया, म्हणजे भक्तीचं श्रेय तिला ते मिळालं. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या नवसाला कुठचाही नवस होते ते. कोणी वाटेतून जाताना चुकलं असेल त्याला मार्ग मिळतो, कुणाचं लग्न, कुणाचा मूल, सगळं अगदी सांगितलं ते होतं. अशी आख्यायिका तिची आहे. आणि हे मंदिर 93-94ला सुधाकर सामंत यांनी बनवलं, बांधलं गेलं. त्याला गावकऱ्यांनी, लोकांनी सहकार्य केलं. दगड वगैरे सगळे डंपरवाल्यांनी टाकले मोफत, येताना जाताना ते दगड बिगड हे सगळं असं ऑटोमॅटिक सगळं पडलेलं आहे ते. आणि त्याच्यामुळे त्याने सहकार्य, त्याला त्याचा एक भाचा सुधाकर सामंतचा, उमेश सामंत म्हणून, त्याने सहकार्य केलं पैशाला वगैरे. आणि त्याने बनवलं, लोकांनी सहकार्य केलं, अंग मेहनत केली, आणि असं करून हे मंदिर उभारलं गेलं. आता 8-9 वर्ष आली इथे आम्ही आता मोठी जत्रा वगैरे करतो. इथे मोठी जत्रा 26 एप्रिलला मोठी जत्रा होते. म्हणजे जवळपास इथे कुठे होत नाही, म्हणजे वाढदिवस साजरा करतो. ते कसं झालं, पहिले ती म्हातारी बाई होती ना, ती सड्यावरती ती वारली वगैरे, म्हणजे म्हातारी अशक्त अशी. आणि ते आपलं नाकेरा म्हणून वाडी म्हणजे असा कातळाचा भाग आहे, नाकेरा म्हणून. आणि तिथे ती बसली, ती विसर्जन झाली. आता तिथे विसर्जन, मग शेतकरी त्यावेळी येणारे जाणारे पायवाटा वगैरे ना, मग लोक घाबरायला लागले. म्हातारी वगैरे काहीतरी आपल्याला, म्हणजे ती काहीतरी आपल्याला त्रास होईल किंवा काय. मग लोक, येसू अक्का तुला मी पान ठेवतो, तर सड्यावर आले की तुला मासा भाकरी ठेवतो. कोणी हे असलं तर ते ठेवायचे. कोण मग कोंबा नाही झालं, कोंबडीचा नवस हिला काय असं. मग ते सगळं लाडू, साडी, पेढे सर्व वगैरे चालतं तिला, का अशी परंपरा आहे. म्हणजे की कोंबडी वगैरे रक्त वगैरे लागत नाही ना, असं नाही, ते सोडतात लोक. मग आम्ही एक ग्रामस्थ किंवा आपले असं होते, आपले एक प्रसाद म्हणून ती पाळली. मग एक 5-10 माणसं असली का मग ते त्याचं नैवेद्य करून आपला बाहेरून दाखवायचा. आणि ही मासे आणि भाकरा देण्याची कधीपासून? ती पहिल्यापासूनच सुरुवात आहे. आणि एक जाणकार लोक सुद्धा म्हणतात की तिला तो मासा सुद्धा कसला पाहिजे, तारली आणि भाकरी, हा तिचा मेन नैवेद्य आहे. आणि पान सुपारी बस. आणि तुमच्याजवळ काही नसेल की ना, तरी ठीक आहे, तुम्ही फक्त नुसतं सांगा बाबा माझं काम होऊ दे किंवा मला चांगला मार्ग मिळू दे, सगळं अगदी रितसर होतं. आम्ही लोक सुद्धा इकडे त्यावेळी आठवण नाही काढली आणि जाणून बुजून न केल्यामुळे आम्ही सुद्धा रात्रभर फिरलो, भजनाला गेलो. ही वाट दिसते, ती सकाळी उजाडल्यानंतर जमलं रे ही वाट. पण कोणाजवळ काय खाऊ असेल, कोणाकडे काय असेल, अरे बा तू ठेवलं नाही ती का, ते नाही माका माहिती नाही. मग त्याने ते ठेवलं, आमका मार्ग दाखवू. तर आम्ही तो आमच्या घराच्या बाजूलाच आहे.
अशी परिस्थिती आहे, आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. हा. पण आता पण लोक येतात का मासे आणि भाकरी घेऊन? हो हा? हो आणि मग ती भाकरी तुम्ही आतमध्ये नेता की नाही नाही, आता पहिलं कसं होतं, सगळे आतमध्ये ठेवायचे. आता इथे 6-8-9 वर्ष आली की नाही, आता आम्ही सत्यनारायणची महापूजा करतो बरोबर. काय सार्वजनिक, हा. तिथे ब्राह्मण भोजन वगैरे असतं. मग आतमध्ये मग ते बंद केलं, ते काय लिहून ठेवलेलं आहे ओके. आता, मासा भाकरी किंवा काय जे असेल ते बाहेर ठेवा म्हणून. ओके. हा, बाकी सगळं आतमध्ये. ते तसंच ठेवून म्हणजे तसंच असतं ते. हो, ते आपले कोण कुत्रा आला, कोण खाणारे आहेत ते आपले खातात वगैरे, ठीक आहे असं आहे. तर लोकांचं येणं जाणं किती सर असतं? हो, भरपूर लोक भरपूर असतात, येतात. आणि नवस पिढीसाठी पण ह्या हा, येतात. मुंबईवरनं नवस केले ते तिकडनं सुद्धा त्याला काय ते तिकडनं मला यायला नाही, मी इथून ठेवते, माझं काम झालं. अच्छा अच्छा. आणि काही लोक डायरेक्ट इथे येतात जत्रेसाठी, मुंबई कुठं असतील तिथून. ते जत्रेची परंपरा कधी चालू झाली बोलले तुम्ही? हे आता 8-9 वर्ष आली, आता 9 वर्ष लागलं. 9 वर्ष. मग सगळे आम्ही ग्रामस्थ वगैरे जमलो वगैरे, ब काहीतरी करूया इकडे कार्यक्रम म्हणून. काय त्याच्यात तो भाऊ शिरसाट, बाबू गवंडले, सुधाकर सामंत, दादा माडे आणि आम्ही सगळे इतर लोक असं करून तो कार्यक्रम वगैरे साजरा करतो. पण एखाद्या स्त्रीचं देवस्थान म्हणजे जरा वेगळं असं वाटतं, हा, कारण असं देवस्थान तर माझ्या बघण्यात तर नाही. नाहीच, बरोबर आहे ते. बरोबर. आता ते मंदिर बांधलं त्याच्यामुळे ते अधिक चांगलं झालं. हो. त्याच्यापूर्वी काय असायचं इकडे म्हणजे? इथे म्हणजे काय, कुठेतरी दगडावर कोणतरी फुल ठेवायचा, कुठे खाऊ ठेवायचा. शाळेतली मुलं जायला लागली काय धावून यायची तिथे, तो काय लाडू आहे, कुठे चॉकलेट आहे, म्हणजे दगड बिगड असं शोधायला वगैरे. आता इथे सुद्धा हे बांधलेलं आहे कंपाऊंड की नाही, तिथे सुद्धा कोण बाहेर गाडी थांबवली, तिथे लाडू ठेवला, कुठे चॉकलेट. मग काही लोक आहेत ठराविक, आम्ही सुद्धा जाऊन पान खातो. अच्छा. पान ठेवला की नाही, गेला लगेच आणलं पान वगैरे खाल्लं असं. ओके ओके. तर म्हणजे एक चांगली स्टोरी आहे. हा. वेगळंच देवस्थान म्हणजे मासे आणि भाकरी. हा, तिचा खास नैवेद्य. हा ना? जागृत देवस्थान आहे ना? जागृत देवस्थान आहे त्या ते. देवस्थानला कोण चॅलेंज करू शकत नाही की त्यांनी जर नाम जर काहीतरी सांगितलं की असं असं आहे ते असं करू नको, हा. तर नाही काय होणार, मी चॅलेंज करतो, मी बघतो करून. तर अशी चॅलेंज करण्याची कोणाची हिंमत होणार हिंमत नाही, नाही. बरोबर. एवढं एकदम 100%. जागृत आहे. हा, एकदम जागृत. ओके ओके. आणि तुमचं नाव काय काका? तर हे बाजूलाच काका होते ते. हा. तुमचं नाव काय? विष्णू माधव. विष्णू बांधव. मी तुम्ही इकडे इथला करता? हा, इथे परवाचेच आता हे जे नाते. देवस्थान आहे ते एकंदरीत पूर्ण गावाचं आहे की हा, सार्वजनिक नाही, गावाचं नाही, गावाचं. ते सार्वजनिक आहे? हो, हे पारकर म्हणून हे सुद्धा इथलेच आहेत. हे देसाई म्हणून ते सुद्धा सहकार्य करतात. जो काय कार्यक्रम वगैरे होतो हा सार्वजनिक कार्यक्रम होतो सगळ्यांनी सगळ्या मिळून. हे करून. आणि मग तुम्ही ही परंपरा काय म्हणजे अशी पुढे चालतच राहणार ना? हा, चालतच राहणार ते. या देवीवर सगळ्यांची श्रद्धा हा. असते. सगळे कोणाला कार्यक्रमाला बोलवा, निमंत्रण पत्रिका वगैरे असं एक बोर्ड लावला बाबा, विचारणार कधी तारीख. जागृत असल्यामुळे मग लोक हा. आणि एखाद्या स्त्रीचं देवस्थान म्हणजे एक वेगळंच म्हणजे नवलच म्हणा. हा. आणि कोकणात तर माझ्या बघण्यात तर अशी देवस्थान नाही. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव इथे हो, होतो. जोर. हो, नवरात्र. घटस्थापना वगैरे करतात. घटस्थापना होते. नवरात्री भजन वगैरे ठेवतात वगैरे. बाहेरून लोक सगळं आपणच स्वतः सगळं सामान घेऊन येतात, चहा पाणी, कारण इथे गैरसोय असते म्हणून. पण आम्ही एक पाणी वगैरे लाडू वगैरे, कारण इथे काय तसं बनवायला उसळ पाव वगैरे काय असं नसतं ना. मग बाहेरून येणारे लोक तयारीने येतात पूर्ण. काय बा आम्ही जातोय ना, मग तिथे बाकीचे लोक असतात त्यांना पण ते वाटतात. पाटगावचे बरेच भजन मंडळ वगैरे तसे येतात. कुठच्या अपेक्षा येत नाही भजन करायचं. भजन आम्ही भावने आणि श्रद्धेने भजन करणार आता असं. 9 वर्षाले देऊळ बांधल्यापासून आणि त्याच्या आधी मग असंच कुठे ना कुठेतरी लोक अशी हो, यायची. हा, म्हणजे ते हम्म. आता बाहेर काही मुंबईला लोक असतात आणि त्यांना येणं शक्य नसतं, मग ते तिथे सुद्धा पान सुपारी किंवा काहीतरी नवस तिकडे आपल्या घरी कुठे असतील तिथे का पान सुपारी जेवणाचं एवढं असेल ते काही पण ठेवतात आणि काही पण चालते. मग अशी गरज नाही की तुम्ही नवस बोलला आणि इकडे घेऊन असं. हा, असं काय नाही, असं काय. असं काय नाही. ओके ओके. अच्छा अच्छा. खूप चांगली माहिती दिली आपल्याला या ग्रामस्थांनी. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. हा, ओके. आभारी. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कनेक्ट विथ प्रसाद. तर मित्रांनो, मी आज आलो आहे मालवणमध्ये आणि मालवणमध्ये मी इथे तारकर्लीजवळ राहिलो आहे. खरं तर मी गेलेलो गोव्याची सुट्टी संपल्यानंतर येता येता मालवणात आलो. तिथे आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचं इथे होमस्टे आहे अवधूत निवास म्हणून. तर तिथेच मी नेहमी येतो आणि आज तिथे आल्यानंतर मला काही गोष्टी ज्या कळल्या त्या म्हणजे आपण देवी शक्ती म्हणतो, आपण गावागावामध्ये राखणदार म्हणतो. तर त्या राखणदाराबद्दल आपल्याला हे बाबा आहेत हे माहिती देणार आहेत. बाबा, सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगा. माझं नाव जगदीश दिगंबर खोत. आणि तुम्ही जे मला म्हणालात की राखणदार म्हणजे नक्की काय असतं? राखणदार म्हणजे
ही आमची येसू आता म्हणून परुळे गावची किती कोटच्या बाजूला आहे. मोठं आता मंदिर आहे. अच्छा, येसू येसू आता. येसू आका. हा. अच्छा. तिथं मंदिर पण नाही होतं. एक छोटीशी झाड होती तिथे लोक जाणारे येणारे, तिथे कोणतरी पान सुपारी, कोण मासे घेऊन जाणारे, एखादा मासा टाकायचे, कोणतरी परुळ्यातून येताना काय खायला असतं तर ते खायला ठेवायचे येसू आकाला आणि नमस्कार करून आपलं मार्गक्रमण करायचं. तर मी असाच तेव्हा जायचो परुळ्या बाजारामध्ये. तर मला त्यावेळी एक दिवशी खूप काळोख पडला. 60ची गाडी मला चुकली. मग मी थोडासा टाइमपास केलो, कोणत्या एवढा बोलत राहिलो. मी 8च्या दरम्याने मी चालत आलो आणि माझ्याजवळ मुलांना घेतलेलं खायला होतं. तर मी तिथे आलो आणि जरा माझ्या ह्यानी जरा बोललो की येतो आता मी तुला काही ठेवणार नाही. अच्छा. कारण मुलाला घेतलेलं आहे खाऊ, ते तुला ठेवणार नाही, पुढे फोडणार नाही. आणि मी रस्त्याने चालायला लागलो. चालता मला थोडासा अंतर चाललो आणि मधून अशी पायवाट होती आमच्या घरी यायला. आता तिथे केपी एअरपोर्ट झालाय, बाऊळ म्हणून होती ती बाऊळीतून पाऊळ जीपी एअरपोर्ट आपल्याला आता माहिती आहे, येताना दिसलं. हा तर तिथून तेव्हा चिपी एअरपोर्ट नव्हतं, पायवाट होती आम्हाला यायला. म्हणजे साधारणपणे ही गोष्ट किती वर्ष अगोदर असेल? तेव्हा काहीतरी 38 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बापरे. 37-38 वर्षापूर्वी. आणि ते खायला मी ठेवलो नाही आणि माझी वाट म्हटली आता पायवाट आली तिथे उतरायचं. म्हणून मी तिथे उतरलो. मी पुढे जातो तो वाट दिसायची बंद. परत दुसरी वाट दिसायची, त्या वाटेला जायचं. असं म्हणता मी 1.5 तास फिरलो त्या तापाला, पण मला घरी यायला वाटच दिसायला. म्हणजे तुम्ही जी वाट निवडायचं येण्यासाठी ते परत फिरून तुम्ही तिकडे जायचं. म्हणजे थोडक्यात चकवा आपण म्हणतो चकवासारखं झालं. म्हणजे आपली शक्ती चमत्कार दाखवला येसू आता देवी. मला स्वतः बी काय केलं नाही, पण माझ्या मनात आलं नाही की मला इथे आता तिथे बसलो दिसलो तर मला कोणतरी सरपटणारा जनावर खाईल किंवा काय. म्हणजे माझी किती मला शक्ती पण दिली ती ना, की माझ्या मनात ती भीती पण काढून टाकली. मग कंटाळलो चालून मी तिथेच बसलो, झोपलो आणि सकाळी 5च्या दरम्यान माझा कुत्रा होता घरी. तो कधी यायचा माझ्या पाठी. तो येऊन माझ्या बाजूला झोपलेला आणि मला तो असा डुसका मारतो. उठल्यावर मी त्याला हात मारलो टाळू म्हणून. तर तो उठला आणि तो उठलो मी आमचा कुत्र्याला. मला आवडायला लागलो कुल. मग मी उठलो आणि मग त्याच्यावर चालत आलो घरी. आणि तो मला त्या येसू आकातली शक्ती मला कळली की येसू आका कशी आहे, देवी आपली. आता देवी शक्तीचा अनुभव नाही. मी हमरी तुमरीने बोललो की असं मनात की मी तुला ठेवणार नाही खायला माझ्या मुलाला घेतो. त्यामुळे तिने आपली शक्ती मला दाखवली. अशी जागृत देवस्थान आहे ते आता चिपी एअरपोर्ट येसू आता. त्यावेळी मंदिर पण नाही होतं. किती लोक घेऊन जाणारे तिथे ट्रकवाले 20-25 आता तिथं मंदिर बांधलं तिथल्या मानकरी लोकांनी. आणि मोठा उत्सव होता. आता ह्या महिन्यात 8 दिवसाचा 10-15 दिवसाचा उत्सव झाला, मोठा उत्सव झाला. म्हणजे थोडक्यात की गावागावामध्ये जो राखणदार असतो त्याचा तो मान दिलाच पाहिजे, तसा त्यातली गोष्ट नाही. लोक ठेवायची येसू आता ती पावते ना की बुवा हे मी काहीतरी ठेवलं की मला पाव मासेवाला की मासा ठेवला की माझे मासे थापणार आणि ते तसं व्हायचं. अशी नवसाला पावणारी आहे. म्हणजे नवसच एक प्रकार, एक प्रकारचा नवसच. अशी जागृत आमची येसू आता आहे ती. पण मग ते किती वर्ष जुनं आहे मंदिर? आता मंदिर आता बांधलं आहे. म्हणजे ते जे स्थान आहे ते खूप जुनं आहे, पिढ्या काढलेलं आहे. असे बरेच लोकांना पण बाकीच्या लोकांना अनुभव आले. बाकीच्या लोकांना असा अनुभव आला का माहिती नाही, पण भरकट मला मी तिला सांगितली की मी माणसाला कसं बोलतो, तुला देणार नाही तशाच पद्धतीने बोललो मी की तुला काय ठेवणार नाही, माझ्या मुलांना खायला घेतलेला आहे. म्हणून तिने मला तो अनुभव दिला. पण मला धोका बिका काय केला नाही तिने. म्हणजे भूत बीत असतं किंवा काय सांगतात काय याच्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास देवावरती आहे. पण ते शेवटी तुमचा तेव्हा नव्हता, पण नंतर मग तुम्हाला विश्वास. आणि तिथून जाणारे नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही तिथे.
गाडीवर असो किंवा कोण असं माहिती आहे ना तिथे नतमस्तक होणारच, मान तरी अशी खाली करणार नाही. बघा काय योगायोग आहे, म्हणजे हे काही असं ठरवून मी केलं नव्हतं. मला त्याने स्वतःहून सांगितलं की असं अमुक एक गोष्ट आहे की ती मी स्वतःहून सांगतो. मलाही माहीत नव्हतं मी काय असं ठरवून पॉडकास्ट करायचा किंवा ही कथा राखणदाराची सांगायची असं काही ठरलं नव्हतं. पण अचानक योगायोग म्हणतात तो असा असतो की त्यांनी स्वतःहून त्यांच्या इच्छेने त्यांनी मला ही गोष्ट जी त्यांच्या आयुष्यात खरी घडली होती ती त्याने मला अनुभव आला. मला स्वतःला त्याचा जो अनुभव बाकीच्याने सांगितलेलं नाही, मला स्वतः अनुभव आला. मला ती देवीने कसं नाही म्हटलं, मी ठेवणार नाही म्हटल्यावर मला कसं फिरवलं ते, पण मला धोका केला नाही ते. बघा मला सांगा, मी म्हणजे असं बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की कोकणात म्हणा, मालवणात म्हणा, मानकाप्या वगैरे असतो. म्हणजे मानकाप्या म्हणजे नक्की काय? मानकाप्या असं मला काय वाटत नाही, पण लोक त्या पूर्वी सांगायचे मानकापा आहे की जेव्हा रहदारी गाड्या बिड्या तरी कुठे होती, या येण्यानिमित्त काही लोक चालायचे. पण मग मानकाप्या हे दैवी का दैत्य? ते काय मला माहिती नाही, तेवढं काय मला माहिती नाही. पण मग ते लोकांना त्रास द्यायचा की कसं करणार? आज कुठे त्या उत्तराच्या नावाखाली किंवा एखाद्या भूताच्या नावाखाली लोक लुबाड आहे आणि त्या देवाचा किंवा त्या ह्याचा आसरा घेऊन आपलं पोट भरायचं. फार छान माहिती दिली तुम्ही. आणि काय नाव म्हणाल त्यांचं तुम्ही? येसू आता येसू हक्का. याचा पूर्ण पत्ता तुम्ही सांगू शकाल? म्हणजे कसं जायचं मुंबईवरून येताना चिपी एअरपोर्टच्या इथे जवळ असं लोकेशन तुम्ही देऊ शकाल? पूर्व्यातून वरती चढला की नाही, चढाव संपला की नाही, पूर्व्यातून वरती इकडे मालवणला यायला वरती चढला की नाही, उजव्या साईडलाच मंदिर आहे. आणि आता मालवणवरून जायला गेला की नाही तर चिपी एअरपोर्टच्या जवळ एक पूर्व्याचा उतार लागतो, त्या तिथे डाव्या साईडलाच मंदिर आहे, रस्त्यालाच लागून आहे. तुम्ही बघितलात की नाही तर त्या रस्त्यावरच्या तिचा गडगा आहे ना, तिथे पण काहीतरी खाऊन घेऊन ठेवलेलं तुम्हाला दिसतं. येसू आगाला कोणते जात आहे. बघू आता आम्ही मुंबईला उद्या जाणार तर मी नक्कीच पाहिजे. मला दिसलं तर नक्की मी थांबून देतो. नक्की नतमस्तक व्हा तुम्ही. बरोबर, काय ठेवायची गरज नाही तिथे, तुमची मनात सांगितलं. सो तुम्ही मला या गोष्टीबद्दल सांगितलं आणि त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि तुमचे आभारी मानतो. सो मित्रांनो, तुमच्याकडे पण अशीच कोणी गोष्ट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. राखणदार जसं त्याने आपल्याला आता सांगितलं, तर राखणदार जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की कुठल्या गावी तुमच्याकडे कोणती कथा आहे, ही मला कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. किंवा माझा जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही मला गोष्ट शेअर करू शकता. आणि हा जो ब्लॉग आता बाबांनी जो सांगितला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.